श्री स्वामी समर्थ। आपले वैश्य समाज धर्मशाळा पंढरपूर परिवार प्रतिष्ठान या कार्यक्रमासाठी पंढरपूर या ठिकाणी आपले सगळे वैश्य समाज बांधव आज सगळे इथे जमा झालेले आहेत। त्यांची सगळ्यांची एक व्हिडिओ बनवत आहोत। या सर्व सभासदांची व्हिडिओ आपण बनवत असताना आता हे आपले सगळे समाज बांधव, सगळ्या समाज भगिनी या सगळ्या आपल्या एका जागेवर आज जमलेल्या आहेत। बाबांचं नाव आपल्या या समाजाच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मुरलीधर शांताराम सोनटक्के, श्री मुरलीधर शांताराम सोनटक्के यांच्यापासून आपण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत। यांची आपण ओळख करून या ठिकाणी दिलेली आहे। तसेच आपले उपाध्यक्ष श्री राजाभाऊ पातकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत। त्यांचीही ओळख आपण करून देत आहोत। त्याच्यानंतर सप्ताह सदस्य 17 सदस्य आहेत। शांताराम सोनटक्के कार्याबद्दल सांगा। आपण माझं बऱ्याच ठिकाणी 4 डिस्ट्रिक्टमध्ये व्यासपीठ अधिकारी म्हणून मी आहे आणि प्रवचनकार आहे। आपण इथे किती वर्षापासून सेवा करताय? मी इथे आता गेल्या वर्षापासून इथे वैश्य समाज धर्मशाळा गेल्या वर्षापासून सेवा माझी चालू आहे अखंड। आणि याच्या अगोदर 40 वर्ष माझी तिकडे तिकडे सेवा चालू आहे। पातकर साहेब आपल्याला 2 शब्द सांगतील, त्यांना आपण विचारू का या कार्याला कधीपासून सुरुवात केली आपण? खऱ्या अर्थाने पांडुरंगाचे संकेत आले आणि पांडुरंगाने सोनटक्के महाराजांच्या मुखी या पंढरपूर येथे धर्मशाळेचं नियोजन आखण्यात आलं। एक दिवशी अचानक गजानन किस्मतराव माझ्याकडे घेऊन आले आणि महाराजांनी एक इच्छा व्यक्त केली की आपली पंढरपूर येथे धर्मशाळा बांधायची आहे। तर आपण खूप ठिकाणी काम करताय, तर आमची इच्छा आहे आपण काहीतरी आम्हाला सहकार्य करावं। पांडुरंगाने बुद्धी दिली आणि त्याच वेळेला मी त्यांना शब्द दिला की माऊली, हा तुम्ही जो संकल्प केला आहे तुमचा 7-12 झाला म्हणून समजा, अशा प्रकारचं मी त्यांना शब्द दिला। आणि ते शब्द दिल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने इथेशी आनंद होत आहे की आज आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या 7-12 फेरफार दप्तरी या पंढरपूरच्या इथेशी नोंद होऊन या ठिकाणी खरेदी करून ही जागा आपल्या नावावरती झालेली आहे। खूप सुंदर। आणि हे जे करण्यासाठी ज्या समाज बांधवांनी ज्या ज्येष्ठांनी या ठिकाणी आशीर्वाद रूपी त्यांच्या जे काही सहकार्यातून हे इथे जे दिसतं हे निश्चितच हे सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्य आहे। ठाणे आणि रायगड आम्ही त्या टायमाला संकल्प केला, वैश्य समाज ठाणे आणि रायगड जिल्ह्यामधून आणि ठाणे रायगड व पालघर असे 3 जिल्हे म्हणून ही इथे नियोजित धर्मशाळा उभी होते। मला सांगण्यात अभिमान वाटतो की निश्चितच गेल्या वर्षी सुरुवात झाली, यावर्षी इथेशी राहायची प्राथमिक व्यवस्था झाली, पुढच्या वर्षी निश्चितच या ठिकाणी एक स्लॅब पडून मोठ्या प्रमाणात इथेची व्यवस्था होईल। इथे G+6 G+5च्या माध्यमातून इथे 30 रूम, एक प्रशस्त हॉल अशी सगळी राहण्याची व्यवस्था इथे विश्वस्त सर्व मंडळीने करण्याचे आयोजले आहे। अनेक दानशूर लोकांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणात सहकार्य दिले। त्यामुळे मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही धर्मशाळा उभी राहते। ही धर्मशाळा निव्वळ विश्वस्त मंडळ आणि आम्ही पदाधिकारी नव्हे, ती तुम्हा आम्हा सर्वांची आहे। ही धर्मशाळा पूर्ण वैश्य बांधवांची आहे, अनेक वारकरी भक्तांची आहे। त्यामुळे निश्चितच प्रत्येकाने या ठिकाणी खारीचा वाटा उचलून ही धर्मशाळा लवकरात लवकर कशी आपली पूर्ण होईल यासाठी आज आषाढी एकादशीनिमित्त आपण सर्वांना एकत्र घेऊन एक संकल्प करूया की हे एकच ध्यास आणि या इथेशी पंढरपूरच्या धर्मशाळेचा विकास अशा प्रकारचे या ठिकाणी आपण घोषणा करूया। वर्ष आहे आपला, पहिल्या वर्षाच्या हिशोबात यावर्षी संख्या किती पटीने वाढली असं आपल्याला वाटतं? पहिल्या वर्षी साधारणतः 50-100 लोक होती, यावर्षी आम्ही 200-250 लोक येत आहेत। सगळ्यांनी फोन केले की उद्या, आज संध्याकाळी आणि उद्या साधारणतः आम्ही त्याच्याजवळ 300 लोक आहेत आणि मला वाटते हळूहळू करता 300, 500, 1000, 3000 अशा प्रकारचा संकल्प निश्चितच या ठिकाणी पूर्ण होणार, याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद। मी विजय मलबारी। अशा प्रकारे आता यांची आपण गजानन किस्मतराव सेक्रेटरी हे आपले 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतायत। रामकृष्ण हरी। वैश्य समाजाचं कार्य
पंढरपुरामध्ये चाललं आहे ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. वैश्य समाजाची भूमी पंढरपुरामध्ये असणं हे वैकुंठ भूमीमध्ये वैश्य समाजाची पताका लावताना सोनटक्के महाराज आणि राजाभाऊ पातकर यांच्या आशीर्वादाने आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपला वैश्य समाज इथं आपला तिरंगा लावलेला आहे. त्यामुळे एक वैश्य समाजाची पताका पंढरपूरमध्ये लागणं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पांडुरंग आमच्या पाठीचे आहेत आणि सोनटक्के महाराजांचा आशीर्वाद नक्कीच पांडुरंगाच्या कृपेने आता तुम्हाला या कार्यक्रमामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया पांडुरंगाला की ही वास्तू. समाज बांधवांना विनंती करतो की आता नवीन आपण प्लॅन बनवलेला आहे G+5 30 रूम हॉल. याच्यासाठी सुद्धा आम्ही नियोजित एक आराखडा काढलेला आहे. 2 ते 2.5 करोड रुपये पुन्हा एकदा हा खर्च करून हे संकल्प केलेला आहे. तरी समाज बांधवांना पुन्हा एकदा कळकळीचे आवाहन करतो की याच्यासाठी आपला प्रत्येकाचा खारीचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व या ठिकाणी जसे जागेसाठी पैसे सगळ्या समाजाने दिले त्याचप्रमाणे ही जी आता इमारत आपण उभी करतोय याला देखील आपण भरभरून दान मोकळ्या हाताने सहकार्य करावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. रामकृष्ण. आपले तसेच आता आपले मिलिंद बिडवी हे आपले या कार्याबद्दल 2 शब्द बोलतील. रामकृष्ण हरी. मिलिंद बिडवे विश्वस्त. जोरात. आमच्या या कार्याची संकल्पना आमचे गुरुवर्य श्री सोनटक्के महाराज यांच्या संकल्पनेतून या कार्याला प्रारंभ झाला. त्यांची खूप वर्षाची, त्यांची आणि माझ्या वडिलांची खूप वर्षापासून इच्छा होती की आळंदीला जशी आपली समाजाची धर्मशाळा आहे तशीच पंढरपूरला व्हायला हवी आहे. त्याकरता ते दोघेजण असताना माझे वडील 2 वर्षापूर्वी गेले, पण त्यापूर्वी सोनटक्के महाराज व माझ्या वडिलांनी पंढरपूरमध्ये जवळजवळ 10 वर्ष जागा शोधत होते, पण त्यांना त्यांच्या मनासारखी जागा मिळत नव्हती किंवा जागा मिळाली तर ती त्या बजेटमध्ये बसत नव्हती, म्हणून तो संकल्प अधुरा राहिला होता. नंतर माझे सहकारी जे मंडळ आहेत त्या सर्व सहकाऱ्यांनी सोनटक्के महाराजांना सढळ हाताने मदत केली, शारीरिक, आर्थिक, श्रमिक, आणि हा संकल्प उभार केला. या 2 वर्षामध्ये जागा शोधणे, जागा ती शोधल्यानंतर त्याची लेवलिंग करणे आणि हा एवढा मोठा बांधकाम करणे, या सगळ्या गोष्टीला सर्वस्वी 11 आणि इतर समाज बांधव याही खूप खूप सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व समाज बांधवांचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे आभार करतो. शब्दामध्ये आपले मनोगत व्यक्त या करतील. ठिकाणी आज सोनियाचा दिवस अमृते पाहिला या शब्दामध्ये आजच्या दिवसाचं वर्णन करता येईल का जे नियोजन केलं होतं या कमिटीने, विशेषतः आपले सोनटक्के महाराज अध्यक्ष, राजाभाऊ पातकर उपाध्यक्ष यांनी जी मेहनत घेतली आणि ज्या तडफेने त्यांचं असलेलं समाजामध्ये असलेलं वजन खर्ची घालून आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे सहकारी यांनीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून जी मेहनत घेतली, त्यामुळे ही जी वास्तू आणि ही जागा आज पंढरपूरसारख्या ठिकाणी एवढी मोठी जागा असणे हेच मुळात एक स्वप्नवत आहे आणि ते या मंडळींनी आज या ठिकाणी पूर्ण करून दाखवलं. आता त्यांनी जे स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे त्याचं काही भाग आता पूर्ण झालेला आहे. बराचसा म्हणजे आज आपण पाया रचलेला आहे आणि इमारत अजून जी खऱ्या अर्थाने आपली उभी व्हायची आहे ती 6 मजली इमारत पूर्ण लवकरात आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल आणि अशी मी पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. नाव सांगा. रामकृष्ण हरी. मी प्रवीण तुकाराम दलाल. मी आई वडील असताना आळंदी पंढरपूर आईवडिलांना आणायचो. परिस्थिती खूप कठीण होती त्यावेळेस, म्हणजे आईवडिलांना मी बरोबर फिरवायचो दिंडीला बरोबर. आमचं कमिटी म्हणजे भजन मंडळ असताना म्हणजे 40 वर्षापासून आम्ही येतो. माझं आता वय 60 वर्ष आहे. त्यावेळेस परिस्थिती अशी होती का पाय ठेवला तर सर्व ठिकाणी चिखल, झोपायला जागा नाही. मी 2 वर्ष दिंडी केलेली आहे, परिस्थिती बघितली काय अवस्था आहे. आणि आपल्या समाजाची वस्तू नव्हती इथे. आळंदीला तर आहेच, आईवडिलांना मी आणायचो. आपण दुसरा एक इथे संकल्प केलेला आहे की जो समाज बांधव या ठिकाणी आपण रूम बांधतोय त्या रूमसाठी जो समाज बांधव 5 लाख रुपये देईल त्याचं त्यांच्या आईवडिलांचं म्हणा ते कोणाचं सांगतील त्या व्यक्तीच्या नावाने इथे रूम आपण त्यांना अवेलेबल करून देणार आहोत.
राहण्यासाठी. जेव्हा त्यांना वेळ नसेल त्यावेळेला आपण दुसऱ्यांना देणार, अशा प्रकारचा एक संकल्प केलेला आहे. मला वाटते आम्ही हे संकल्प केल्याच्यानंतर 5-6 लोकांनी लगेच इथे रूम बुक केल्या. त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सुंदर. जे संस्थेचे या वास्तूमध्ये भागवत सप्ताह जो होणार आहे तो भाईंनी सगळं त्याचं आयोजन केलेलं आहे. कमी आहे तिथे पंढरीचे आई ग माझे पंढरीचे आई बोला पंढरीचे आई पंढरीचे आई पंढरीचे आई ग माझे पंढरीचे आई पंढरीचे आई ग माझे पंढरीचे माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी माझा रंग म्हणे नामयाची जनी माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी तुझ्यासाठी 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 आले वना रे काना तुझ्यासाठी आले वना रे काना रे तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी मी घराला तुला येते काना तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले या भूमिपूजनाचे कार्यक्रम 2023 साली झाले आणि 2024 साली ही इमारत पूर्ण झाली. जय
आतापर्यंत केलेल्या व्हिडिओचे सादरीकरण आपण सर्वांनी बघितलंच असेल. आतापर्यंत या कार्यासाठी केलेल्या कामाचे अध्यक्ष श्री परमपूज्य श्री सोनटक्के महाराज आणि उपाध्यक्ष श्री राजाभाऊ पातकर यांच्या अध्यक्षतेखाली 17 सदस्यांनी खूप मेहनत घेऊन आतापर्यंत या इमारतीचे खूप सुंदर आणि अतिशय चांगल्या प्रकारे बांधकाम केलेले आहे. या इमारतीमध्ये जी मेहनत या सदस्यांनी आणि उपाध्यक्षांनी जी घेतली आहे ती खरोखर त्यांची प्रार्थनीय आहे. आता यापुढे आपण त्यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे आपण त्यांना सढळ मदत करून या बिल्डिंगचं पूर्ण काम पूर्णत्वास नेण्यास मदत करावी ही आपण स्वामींचरणी प्रार्थना करू, पांडुरंगांचरणी प्रार्थना करू आणि असंच त्यांना खूप खूप ताकद मिळून त्यांना ह्या बिल्डिंगचं इमारतीचं काम पूर्ण करण्यासाठी ताकद मिळू दे ही पांडुरंगाचरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करू. मी त्याचप्रमाणे माझं या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी जो सत्कार केला तो सत्कार मला शाल आणि श्री पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन केला. तो सत्कार मी आज माझ्या गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या आईवडिलांना समर्पित करत आहे. श्री स्वामी समर्थ.